नमस्कार. इन सोलापूर न्यूज चॅनलच्या खुली चर्चा या कार्यक्रमात मी गिरीश मंगरुळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. खरं तर आपल्या सर्वांनाच विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेत आणि साधारण पुढच्या आठवड्यात म्हणजेच 15 ते 20 तारखेपर्यंत आचारसंहिता यासाठी लागू होण्याची शक्यता आहे. आणि या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्वच राजकीय पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे आणि एक मोठ्या प्रकारचा वेग यासाठी आलेला आहे. जागा वाटप कसं असावं किंवा यापासून ते उमेदवार कोण असावा यासाठीची देखील संपूर्ण तयारी झालेली आहे आणि कोणत्याही क्षणी विधानसभेची घोषणा होऊ शकते. त्यामुळे महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, हे सर्वजणच आता मोठ्या ताकदीनं या मैदानात उतरत आहेत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जे एक निर्भेळ यश मिळालं त्या जोरावर आता विधानसभा निवडणुकीत ते मोठ्या आत्मविश्वासाने उतरत आहेत. तर त्याचवेळी महायुती मागील अनुभव विसरून पुन्हा एकदा जोमानं या निवडणुकीत उतरून पुन्हा एकदा सत्तेवर येण्याची तयारी करतायत. सोलापूर जिल्ह्यातील विविध मतदारसंघात देखील एक मोठी तयारी या ठिकाणी आपल्याला दिसून येते आणि अनेक जण इच्छुक उमेदवार देखील तयारीला लागलेले आहेत. आपापल्या गॉडफादरमार्फत पक्षश्रेष्ठींकडे साकडं घालतायत आणि आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी देखील प्रयत्न करतायत. आणि यात अनेक चांगले उमेदवार जे उच्च शिक्षित आहेत, राजकारणातील एक सुसंस्कृत चेहरा म्हणून ओळखले जात आहेत किंवा ज्यांना एक सामाजिक आधार आहे, सामाजिक कार्यात ज्यांचा एक मोठा रोल राहिलेला आहे आणि जे प्रशासनात देखील राहिलेत आणि एक संवेदनशीलता देखील त्यांनी जपली, एक मोठा अनुभव ज्यांच्या पाठीशी, अशा अनेक जण या ठिकाणी इच्छुक दिसत आहेत. तर यातच एक पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथील सुपुत्र डॉक्टर संजय कुमार श्रीमंतराव भोसले हे इच्छुक आहेत आणि एक त्यांच्याकडे प्रशासनातील एक तितकाच कणखर आणि संवेदनशीलता जपणारा चेहरा म्हणून त्यांची एक ओळख राहिलेली आहे. सेवानिवृत्त साखर संचालक राहिलेत, जिल्हा उपनिबंधक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. अनेक बँकांना, अनेक सहकारी पतसंस्थांना त्यांनी एक ऊर्जित अवस्था देताना महिला बचत गटांच्या माध्यमातून एक मोठं भरीव काम केलं आहे. विशेष म्हणजे कुष्ठरोग मुक्त कुटुंबांसाठी त्यांनी एक वेगळा पॅटर्न राबवला ज्याची स्वतः राष्ट्रपतींनी दखल घेऊन एक सन्मान केला आणि एक मोठं काम, एक मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि एक असा सुसंस्कृत चेहरा राजकारणात येण्यास इच्छुक आहे. यामागची त्यांची नेमकी भूमिका काय, प्रशासनाधिकारी म्हणून त्यांनी प्रशासनात कसं काम केलं आणि पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातच ते काय इच्छुक आहेत किंवा सध्या एक महायुतीचे शासन असताना त्यांनी शरदचंद्र पवार यांच्याशीच का जवळीक साधली किंवा त्या पक्षाकडून ते काय इच्छुक आहेत, अशा सगळ्यांचा मागोवा आज आपण खुली चर्चा या कार्यक्रमात घेणार आहोत. डॉक्टर साहेब, आपलं खूप खूप मनपूर्वक स्वागत. नमस्ते. मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे आपण पंढरपूर आणि मंगळवेढा मतदारसंघातून इच्छुक आहात. खरं तर आपण एक डॉक्टर राहिलेले आहेत, वैद्यकीय क्षेत्रात आपण होतात आणि नंतर प्रशासन क्षेत्रात आलात. तुम्हाला या क्षेत्रात का यावं वाटलं? खरं तर आपण वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत स्थिर स्थावर होऊ शकला असता, एक लक्झरियस लाईफ आपण जगू शकला असता, रुग्णसेवा देखील करू शकला असता, पण प्रशासनात यावं याच्या मागची भूमिका काय नेमकी? प्रथमतः मी संजय कुमार भोसले, मी सरकोली या मूळ गावातून आलेलो आहे. एका खेडेगावातून पुण्यासारख्या ठिकाणी मी शिक्षण घेतलं. माझं मूळ गाव आणि माझं कौटुंबिक पार्श्वभूमी ही मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातली आहे. माझे वडील प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झालेले असले तरी ते शेतकरी म्हणून त्यांनी 31 वर्ष शेती केली आणि गावाची नाळ सुटली नव्हती. त्यामुळे माझे वडील पण प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झाल्यावर गावी आले, 30 वर्ष शेती केली. मी पण सेवानिवृत्त 30 नोव्हेंबर 2023 साली झालो आणि लगेच शेतीला सरकोलीमध्ये सुरुवात केली. आता राजकारणामध्ये येण्याचं मला फारसं काही इच्छा नव्हती. मी सामाजिक काम करत होतो. माझ्या गावामध्ये मी गेले 5-6 वर्ष कृषी पर्यटन आणि तीर्थ पर्यटनासाठी, कारण आमचं सरकोली गाव हे एक निसर्गरम्य गाव आहे, परंतु त्याला दळणवळणाच्या सोयी नसल्यामुळे ते जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या पटलावर आलं नाही, तितकं आलं नाही. फक्त भारत भालके ज्यावेळेस नाना हे आमदार झाले त्यावेळेस लोकांना गाव समजलं.
नाहीतर ह्या त्या गावामध्ये दळणवळणाच्या सुविधा नसल्यामुळे गावाची माहिती इव्हन पंढरपूरला पण नव्हती. तर पण त्या गावामध्ये मान आणि भीमा नदीचा संगम आहे. एक सुंदर असं निसर्गरम्य तिथं स्केच आहे जे आपल्याला जागतिक पर्यटन स्थळासाठी सुद्धा आपण निवडू शकतो असं मला वाटलं. परंतु हे काम करत असताना ज्यावेळेस मी गावातल्या लोकांबरोबर श्रमदान करत होतो त्यावेळेस एक लक्षात आलं, गावाच्या श्रमदानाची कॅपॅसिटी आणि शासनाकडून होणारी मदत ह्याच्यामध्ये फार फरक आहे. म्हणजे एक समजा आम्हाला खंडोबा मंदिरापासून संगमापर्यंत रस्ता करायचा आहे, तर रस्ता 4 किलोमीटरचा आहे. रस्त्यामध्ये अतिक्रमण शेतकऱ्यांचं आहे. अतिक्रमण काढायचं तर परत तहसीलदारांकडे जावं लागतंय. तहसीलदाराला सांगायचं असेल तर मी जरी प्रशासनातून सेवानिवृत्त झालो असलो तरी परत राजकीय व्यक्तीला सांगावं लागतं. बरोबर. तर ही जी प्रक्रिया मी 5-6 वर्षामध्ये बघितली, जी मला माझ्या प्रशासकीय सेवेमध्ये कधी अडचण आली नाही ह्या गोष्टीची. परंतु ज्यावेळेस हे सामाजिक काम मी करायला गेलो तर त्यावेळेस मला ही अडचण आली की राजकारणाशिवाय पर्याय नाही. त्यावेळेस मग असं विचार केला की आपण पण एवढा चांगला जर का आपण प्रशासनामध्ये काम केलेलं आहे आणि लोकांना माहिती की मी सामाजिक जाणीव ह्याची तीव्र आहे, तर मग राजकारणामध्ये यायला काय हरकत नाही. या उद्देशाने मी राजकारणात आलो. मी तसा विचार केला तर माझे वडील, माझे आजोबा हे गांधीवादी विचारांचे, मला पण त्यांच्याकडून गांधीवादाचाच संस्कार झालेला आहे. त्यामुळं साहजिकच गांधीवाद म्हटलं की 2 प्रकार असतात. म्हणजे आपण 30 वयाच्या आत कायम मार्क्सवादी असतो, कम्युनिस्ट असतो. पण 30 वर्षाच्या पुढे गेलो की आपण कम्युनिस्ट कमी, समाजवादी जास्त होतो. आणि 40 वर्षाच्या पुढे गेलो की आपण भांडवलशाही अर्थव्यवस्थेला मान्यता द्यायला सुरुवात करतो. आणि जो 30 वर्षानंतर पण जर का कम्युनिस्ट राहिला तर त्याला समाजामध्ये थोडस तो विक्षिप्त आहे असं समजलं जातं. तर आपण ज्यावेळेस समाजवादी विचार करतो त्यावेळेस साहजिकच मला काँग्रेस जवळची वाटली. माझा आजोळ बारामती असल्यामुळे आणि पवार साहेबांचा बारामती मधला राजकीय कारकीर्द जवळून बघितलेले असल्यामुळे साहजिकच त्यांचा प्रभाव माझ्यावर पहिल्यापासून आहे. त्यामुळे मग मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार या पक्षाचा उमेदवार होण्यासाठी फॉर्म भरला. आणि मी त्याच पक्षाकडून जर तिकीट मिळालं तर उभं राहणार. तिकीट नाही मिळालं म्हणजे मला उमेदवारी नाही मिळाली पक्षाकडून तर मी त्या पक्षाचा जो कोणी उमेदवार असेल त्याचा प्रचार करणार असं मी पहिल्या दिवशी ठरवलेलं आहे. त्यानुसारच तुमचं भूमिका वाटचाल चालू आहे. नक्की नक्की. आपण खरं तर तुमची करिअरची सुरुवात ही वैद्यकीय क्षेत्रात केला, पण प्रशासकीय क्षेत्राकडे वळण्याचं तुमचं म्हणजे काय नेमकं कारण होतं किंवा काय भूमिका होती? जसं मी आता म्हणालो की मी प्रशासनातून बाहेर पडत असताना, सामाजिक काम करत असताना मला लक्षात आलं की राजकारणाची मदत घ्यावी लागते. त्याच्याशिवाय तुमचे रस्ते किंवा बंधारे किंवा मोठे पूल अशा प्रकारची जी कामं असतात, जी आवश्यक असतात ती तुम्ही करूच शकत नाही. आणि कारण धोरण ठरवणारे आणि धोरणाची अंमलबजावणी करणारे ह्यांचे एवढं इंटरमिक्सिंग भारताच्या समाजकारणात आणि राजकारणात झालंय की त्यामुळं असं सांगता येत नाही की राजकारणाने कोणता रोल करावा आणि प्रशासनाने कोणता रोल करावा. तसंच सेम ज्यावेळेस मी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं त्यावेळेस मला असं वाटलं की वैद्यकीय शिक्षण हे एका सीमित अशा क्षेत्रामध्ये काम करावं लागणार आहे. त्या गावापुरतं किंवा त्या शहरातल्या एखाद्या भागापुरतं आपण काम करणार आहोत. तर असं लक्षात आलं की जर प्रशासनात गेलो तर प्रशासनामध्ये वाईड स्कोप आहे सामाजिक काम करण्याचा आणि त्याच्याबरोबर एक अथॉरिटी म्हणून तुम्हाला एक रेकग्निशन असतं ज्याच्यासाठी तुम्हाला 0 मिनिटात तुम्हाला ते रेकग्निशन मिळतं तुम्ही अथॉरिटी झाला की. तेच जर का तुम्ही सामाजिक काम करायला सुरुवात केली की वैद्यकीय क्षेत्रातून तर तेवढी अथॉरिटी लवकर मिळत नाही. तुमची 10-1 वर्ष त्यासाठी जातात. तर ती 10 वर्ष कमी करण्यासाठी मी प्रशासनात आलो. बरोबर, नक्की, अगदी खरं आहे. म्हणजे एखाद्या आपण वैद्यकीय क्षेत्रात राहिलो असतो तर एक सीमित स्वरूपात राहिलो असतो आणि मुळात एक सामाजिक आवड होती, एक चांगले संस्कार होते आणि समाजासाठी काहीतरी करण्याची एक जिद्द होती, धडपड होती. म्हणूनच ते प्रशासनात आले आणि या माध्यमातून एक चांगले निर्णय कसे घेता येतील आणि जनतेसाठी काय करता येईल यासाठी ते त्यांचा एक प्रयत्न होता आणि त्या दृष्टीने ते प्रशासनात आले आणि त्यांनी
लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून परीक्षा दिली आणि ते प्रशासनात आले. आपण एक जिल्हा उपनिबंधक म्हणून आपली कामाची सुरुवात झाली आणि त्यात तुम्ही एक भरीव योगदान करून दाखवलं. काय सांगाल या संदर्भात? ज्यावेळेस मी जिल्हा उपनिबंधक सातारा म्हणून कामकाज करत होतो त्यावेळेस बांगलादेशामध्ये डॉक्टर मोहम्मद युनूस यांनी ग्रामीण बँकेच्या मार्फत मोठ्या प्रमाणावर महिलांच्या बचत गटासाठी कामकाज केलं होतं आणि त्यांची पुस्तकं तोपर्यंत प्रसिद्ध झालेली होती. त्यांना नोबेल पारितोषिक त्यानंतर मिळालं शांततेचं. ते पण वैशिष्ट्य आहे की एखाद्या व्यक्तीला शांततेचं नोबेल पारितोषिक दिलं गेलं जो अर्थतज्ञ आहे असं पहिल्यांदाच घडलं. तर त्या डॉक्टर मोहम्मद युनूस यांचं जे कामकाज होतं ते मी स्वतः प्रत्यक्ष बांगलादेशमध्ये बघितलं. मी ज्यावेळेस 98-99 बांगलादेशला गेलो होतो त्यावेळेस त्यांनी 13,000 भिकारी जो वर्ग आहे, भिक्षा मागणारा वर्ग, त्या वर्गाला खावटी कर्ज दिलं. ते त्यानंतर मी ज्यावेळेस 2008-09 परत गेलो त्यांना मी म्हटलं की त्यावेळेस मी असं तुमच्याकडचा डेटा बघितला होता. तर त्यांनी सांगितलं त्यातल्या 8,000 लोकांनी त्याच वेळेस पैसे परत केले, आमचे कर्ज परत केलं आणि त्यानंतर आता त्यांनी व्यावसायिक कर्ज पण घेतलेलं आहे. तर हा एक प्रयोग जो आहे तो मला असं वाटलं की आपण आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये करावा. आणि सहकार विभाग हा त्यासाठी म्हणजे विकास संस्था आहेत, कृषी कर्ज पुरवठा आहे, त्याच्याबरोबर आपल्या पतसंस्था आहेत, इव्हन नागरी सहकारी बँका आहेत. मग त्या सगळ्यांना प्रशिक्षण दिलं आणि त्यांना सांगितलं की बचत गट कसे तयार करायचे. तोपर्यंत नाबार्डने पण बचत गटासाठी त्यांच्या काही स्कीम सुरू केलेल्या होत्या. त्याचा फायदा घेऊन मी नाबार्ड, जिल्ह्यातले जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि विकास संस्था यांच्या मदतीने जवळपास 10,000 बचत गट स्थापन केले. त्यासाठी थोडस मला आउट ऑफ ट्रॅक जाऊन काम करावं लागलं की 4-5 वाजेपर्यंत मी ऑफिसमध्ये थांबायचो. 5 वाजता ड्रायव्हरला घेऊन जिल्हा उपनिबंधकांना फॉर्च्युनेटली गाडी मिळायची त्या काळात, आता नसते. तर त्यावेळेस ती गाडी घेऊन आम्ही कोणतेही अगोदर निरोप द्यायचो आणि समाज मंदिरामध्ये किंवा देवळामध्ये महिलांची मीटिंग घ्यायचो आणि महिलांना माहिती द्यायचो आणि त्यानंतर त्यांचा बचत गट तयार झालेला आहे की नाही ह्याचा फॉलोअप करण्यासाठी विकास संस्थेच्या सेक्रेटरीला आम्ही तसा टास्क द्यायचो. असं करून आम्ही 10,000 बचत गट स्थापन केले. नंतर आम्ही एक मेळावा पण घेतला 8 मार्च 2003 मध्ये. त्यावेळेस मला पण वाटलं नव्हतं की किती महिला येतील. आम्ही पहिल्यांदा 10,000 महिला येतील असं गृहीत धरून त्यांचं प्रेक्षागृह तयार केलं आणि मग जे जवळपास 400 विक्री केंद्र स्थापन केले होते, म्हणजे स्टॉल्स. तर 400च्या 400 स्टॉल्स महिलांनी बुक केले आणि ज्या दिवशी तो मेळावा होता जागतिक महिला दिनी त्या दिवशी 30 ते 35,000 महिला उपस्थित झाल्या. संपूर्ण मैदान लाल दिसत होतं, लाल साडीने दिसत होतं. तर त्याची ताकद मला लक्षात आली की ह्यामध्ये महिलांना आर्थिक क्षमता दिली तर त्या महिला त्याचं युटिलायझेशन त्यांच्या कुटुंबासाठी चांगलं करतात आणि ते व्यवस्थापन, अर्थव्यवस्थापन चांगलं असल्यामुळे त्या कुटुंबाला त्याचा फायदा होतो. मग नंतर 4 वर्षानंतर माझी बदली झाल्यानंतर एखाद्या वेळेस हे कामकाज बंद पडेल असं मला वाटलं. म्हणून मग मी विचार केला की ह्या महिलांची एक फेडरल सोसायटी का करू नये. तर आता फेडरल सोसायटी करायची तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक त्यासाठी आहे, ती फेडरल बॉडी असते. म्हणून मग आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये त्या महिलांच्या कुटुंबियांना आरोग्य हमी देणारी, म्हणजे कारण विमा म्हणता येत नाही, विमा हा शब्द सॅक्रोसंट आहे, ती फक्त विमा कंपन्यालाच लागू आहे. त्यामुळे आरोग्य हमी असा शब्द तयार केला आणि मग आम्ही त्यावेळेस दररोज 1 रुपया म्हणजे 365 रुपयामध्ये 30,000 रुपयांचा आरोग्य विमा त्यांच्या कुटुंबाला. मी ही गोष्ट 2000 सालची सांगतो, 2000-2003 ची. त्यामुळे त्यावेळेस 30,000 ही मोठी रक्कम होती आरोग्यासाठी. म्हणजे आता जसं आपण मेडिक्लेम करतो 10 लाखाचा काढतो तर गरीब कुटुंबाचा आजही 1-2 लाखाच्या वर मेडिक्लेम असू शकणार नाही. बरोबर. तर त्यामुळे त्यांची एक जिल्हा पातळीवरची आरोग्य हमी सहकारी संस्था स्थापन केली, ज्याचा अभ्यास करण्यासाठी डॉक्टर स्टुअर्ट म्हणून जॉन एफ केनेडी स्कूलचे, म्हणजे हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये जॉन एफ केनेडी स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आहे, त्या स्कूलचे, म्हणजे ते ऍक्च्युली युनिव्हर्सिटीज आहे, तर त्याचे प्राध्यापक आले होते. त्यांनी 15 दिवस अभ्यास केला
आणि त्याचा एक प्रबंध तयार केला. जो प्रबंध त्यांनी त्यांच्या मायक्रो इन्शुरन्स, कारण दिस इज मायक्रो फायनान्स अँड मायक्रो इन्शुरन्स, तर मायक्रो इन्शुरन्स म्हणून त्यांनी त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये त्याचा उदाहरण म्हणून सांगायला सुरुवात केली. त्या 2003-04 मध्ये सुद्धा ते त्यांच्या म्हणजे वेबसाईटला दिसत होतं. नंतरच्या काळात मी काही बघितलेलं नाही त्यांच्या वेबसाईटला ते आहे की नाही, परंतु त्यांनी तो अभ्यास केला आणि त्यांना वाटलं की हा प्रयोग चांगला आहे. खरं असं मी जिल्हा उपनिबंधक म्हणून सुरुवात केली कामाला. मग नंतर पुण्यामध्ये माझी बदली झाली. पुण्यामध्ये आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की एकदा बारामतीवरून येत होतो मी आणि बोबदेव घाट म्हणून आहे, त्या घाटातून येत असताना कोंढवा बुद्रुक वरून जातो आपण. तर कोंढवा बुद्रुकच्या तिथं काही लोक उपोषणाला बसले होते आणि त्यांनी माझ्या गाडीला, कारण गव्हर्नमेंटची गाडी बघून हात केला. मी थांबवली गाडी. मी त्यांच्याशी चर्चा केल्यावर लक्षात आलं की ते कुष्ठरोग मुक्त कुटुंब आहेत सगळी आणि तिथंच अंतुले नगर म्हणून त्यांचं एक वसाहत पण आहे. तर त्या कुटुंबांची 4 धर्मादाय संस्था होत्या, PDLC म्हणतात त्याला, पुणे डिस्ट्रिक्ट लेप्रसी कमिटी. त्याला 100 वर्षाचा इतिहास आहे. ऍक्च्युली स्वीडिश मिशननी ते सुरुवात केली होती कुष्ठरोग मुक्तीसाठी आणि रिहॅबिलिटेशनसाठी. म्हणजे कारण कुष्ठरोग मुक्त झाला तो व्यक्ती तरी सुद्धा त्याचं व्यंगत्व असल्यामुळे त्याला समाजात घेतलं जात नाही. मग त्याला जर स्किल दिलं, म्हणजे स्किल डेव्हलपमेंट त्याच्यात केलं, तर त्याचं तो काम करू शकतो आणि त्याचं आर्थिक चलनवलन चालू शकेल. त्यामुळं मग त्या 4 धर्मादाय संस्था स्थापन झालेल्या होत्या. स्वीडिश मिशन पासून 1906 सालापासून होत्या त्या. तिथं डॉक्टर जाल मेहता म्हणून पारसी गृहस्थ काम करत होते. मोठा माणूस होता, त्यांना पद्मभूषणाने सन्मानित केलेलं आहे. तर ते वारल्यानंतर तिथे फारसं कोण लक्ष देत नव्हतं म्हणून त्यांची संस्था बंद पडल्या होत्या. ते स्पेअर पार्ट्स तयार करत होते, टेल्कोला लागणारे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सिरमला लागणारे इंटरवॉल तयार करत होते. तर त्यांना भांडवल नसल्यामुळे ते बंद पडलेलं होतं. मग माझ्या लक्षात आलं की आपण ह्यांना जर का औद्योगिक सहकारी संस्था म्हणून स्थापन केलं तर 1:3 प्रमाणात शासनाकडून भाग भांडवल मिळेल. पण ज्यावेळेस त्यांची बॅलन्स शीट बघितली तर त्यावेळेस भाग भांडवल दाखवण्यासारखं काहीच नव्हतं. म्हणून मग मी मशिनरीचं त्यांच्या मूल्यांकन केलं. त्या मशिनरी PDLC या कमिटीकडून सहकारी संस्थेला देणगी म्हणून घेतल्या आणि त्याचं व्हॅल्युएशन करून त्या व्हॅल्युएशन प्रमाणे 1 कोटी त्याचं व्हॅल्युएशन झालं. त्याच वेळेस दगडूशेठ हलवाई गणपतीने आम्हाला 1 कोटी रुपये देणगी दिली त्या संस्थांना. आम्ही ते डिव्हाइड केले 4 संस्थांमध्ये आणि मग त्यांना 1:3 प्रमाणात, म्हणजे 1 कोटीच्या अगेन्स्ट 3 कोटी शासनाकडून पैसे मिळाले, शासकीय भाग भांडवल. आणि मग त्यांचं कामकाज सुरू झालं. मग नंतर लक्षात आलं की तिथं ख्रिश्चन मिशनरीज पण प्रभाव टाकतात, बाकीचे पण प्रभाव टाकतात आणि त्या संस्था बंद कशा होतील असं बघतात. तर मग मी दर शनिवारी जायला सुरुवात केली त्या ठिकाणी. मग पहिलं 10 वर्ष दर शनिवारी जात होतो, पण नंतर मग महिन्यातून 1 शनिवारी जायला सुरुवात केली. आजही मी महिन्यातून 1 शनिवारी जातो. हे माननीय राष्ट्रपतींना टाइम्स ऑफ इंडियामध्ये समजल्यानंतर त्यांनी डायरेक्टली आम्हाला बोलवून घेतलं, चहा पानाला बोलवून घेतलं आणि तिथं आमचा गौरव केला त्यांनी. असं चांगलं काम तुम्ही करताय ह्याच्याबद्दल शाबासकी दिली. जवळपास 400 ते 500 कुटुंब आज आहेत आणि त्यांची पुढच्या पिढी काय कुष्ठरोगाशी संबंधित नाही, कारण तो काय कॉन्टॅजिनस नाही किंवा ज्याला हेरिडिटरी म्हणतो असा काही रोग नाही येतो. त्यामुळे त्यांची पुढची पिढी आता वेगवेगळी कामं करतात. पण ती कुटुंब उभं राहिले. हो, नक्की. या ठिकाणी आपण पाहिलं तर शासनाच्या अनेक योजना असतात, पण त्या प्रभावीपणे राबवणं आणि तळागाळापर्यंत पोहोचवणं जो उद्देश शासनाचा असतो तो सार्थ करायचा असेल तर अधिकारी तितका सक्षम पाहिजेत आणि त्याला त्या जनतेप्रती एक कणव असली पाहिजेत, एक संवेदनशीलता असली पाहिजे. आणि अशी संवेदनशीलता असली तर शासकीय योजना किती प्रभावीपणे राबवल्या जाऊ शकतात हे आत्ताच सरांच्या एकूणच उदाहरण दिसून आलं आणि ज्याची दखल राष्ट्रपतींनी घेतली आणि एक कुष्ठरोगमुक्त कुटुंबांना पुन्हा एकदा सन्मानानं उभं करण्याचं काम सरांनी केलं. कारण त्याच्यामागं तीच होती, एक धडपड होती की समाजासाठी मला काहीतरी करायचं आहे. ज्या उद्देशाने ते प्रशासकीय सेवेत आले
तो उद्देश त्यांनी वेळोवेळी पावलोपावली सार्थ करून दाखवण्याचा प्रयत्न केला आणि याच माध्यमातून पुण्यात एक श्री सुवर्ण सहकारी बँक होती जी अत्यंत अडचणीत होती. त्या अडचणीच्या बँकेला अडचणीतून बाहेर काढलं. इतकंच नव्हे तर त्या बँकेला ऊर्जित अवस्था दिली आणि राष्ट्रीयकृत बँकेत त्याचा म्हणजे ते बँक विलिनीकरण केले. सर याच्याबद्दल नेमकं काय सांगाल? ऍक्च्युली श्री सुवर्ण सहकारी बँक ही आगाशे कुटुंबांनी स्थापन केलेली. आगाशे कुटुंब हे एक उद्योगपती घराणा होता. मला वाटतं सोलापूर जिल्ह्यामध्ये पण श्रीपूरमध्ये त्यांचं मोठ्या प्रमाणावर BMSS म्हणून म्हणजे बृहन महाराष्ट्र शुगर सिंडिकेट म्हणून त्यांच्या डिस्टिलरीज होत्या. ज्याच्या नंतर जो साखर कारखाना होता तो सहकारी झाला आणि आज पांडुरंग म्हणून त्याचं नाव आहे. पांडुरंग सहकारी साखर कारखाना. तर त्या कुटुंबांनी गेले काही दशकांमध्ये चांगलं काम केलेलं होतं. दुर्दैवाने नंतरच्या पिढीमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतली आणि जवळपास निम्मी कर्ज म्हणजे एकूण कर्ज वाटपापैकी निम्मी कर्ज एकाच कुटुंबाने स्वतःच चेअरमननी घेतलेली होती. त्यामुळं नंतर त्यांना ती फेडता न आल्यामुळे नंतर कॅश क्रंच तयार झाला आणि बँक बंद पडली. बँक बंद पडल्यानंतर माझी नेमणूक प्रशासक म्हणून झाली. त्यावेळेस मी जिल्हा उपनिबंधक म्हणून कामकाज करत होतो. तर तसा तो जिजॅन्टिक टास्क होता कारण एकाच कुटुंबाकडून ती वसुली करणं अवघड होतं. पण ती वसुली झाली. 272 कोटी रुपये त्या कुटुंबाकडून मी वसूल केले. म्हणजे आम्ही सगळ्या टीमने वसूल केले. त्यानंतर बाकीच्यांची पण ऑटोमॅटिकली वसुली झाली. पण असं लक्षात आलं की 371 कोटीचा तोटा किती प्रयत्न केला तरी 105 कोटीच्या खाली येत नव्हता. म्हणजे काही झालं तरी ते नफ्यात येत नव्हतं. मग मी त्यावेळेचे तत्कालीन कृषी मंत्री माननीय पवार साहेबांना भेट मागितली. त्यांना ते संपूर्ण केस समजून सांगितले. त्यांना म्हटलं की हे परत बँक म्हणून चालू शकणार नाही काही केलं तरी. कारण ठेवीदार पहिल्याच दिवशी सगळ्या ठेवी काढून घेऊ शकतात आणि मग बँक परत कोलॅप्स होईल. त्यामुळे मग जर का आपण हिथे बँकिंग जर दिलं कारण हे सगळे सेवानिवृत्त ठेवीदार आहेत ह्यांना त्यांच्याच परिसरात बँकिंग दिलं तर त्यांचा मोठा त्यांना दिलासा मिळेल. नुसते त्यांचे पैसे परत केले म्हणून दिलासा मिळत नाही. त्यांना तिथंच बँकिंग पण मिळालं पाहिजे. म्हणून आम्ही मग इंडियन ओव्हरसीज बँकेचे त्यावेळेचे चेअरमन होते भट. त्यांना भेटलो सुहास भट. ते चेन्नईला होते. त्यांना समजून सांगितलं की तुम्हाला महाराष्ट्रामध्ये प्रेझेन्स मिळेल कारण ती साऊथ इंडियातली बँक होती. आणि त्याच वेळेस नशीबरम साहेब हे केंद्रीय वित्त मंत्री होते. त्यांच्या आजोबांनी इंडियन ओव्हरसीज बँक स्थापन केलेली आहे. म्हणजे चेट्टीयार समाजाने स्थापन केलेली ती बँक आहे. तर त्यांना पण ती हे कळलं. परंतु त्यावेळेस रिझर्व्ह बँक म्हणत होती की अशी बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट मध्ये अशी प्रोव्हिजनच नाही म्हणजे तरतूदच नाही. तुम्ही कसं करणार? तर मग त्यांना एक सेक्शन 6M मध्ये ती एक तरतूद होती ऍसेट अँड लायबिलिटी वर्ग करता येते. कारण आमची बँक ही सहकारी बँक सहकार कायद्यानुसार नोंदलेली आहे. इंडियन ओव्हरसीज बँक ही कमर्शियल बँक आहे. ती कंपनी ऍक्ट नुसार नोंदलेली आहे. 2 ऍक्ट वेगवेगळे आहेत. 2 कायदे वेगवेगळे आहेत. तर अशांचं मिलन होत नसतं. पण त्याच्यातले ऍसेट अँड लायबिलिटी आपण इकडची उचलून इकडे टाकू शकतो. तसं केलं आणि त्यांना बँकिंग लायसन मिळालं त्यांच्या ब्रँचेसला सगळ्या. जसं श्रीपूरला पण आता इंडियन ओव्हरसीज बँकेची ब्रँच चालू आहे कारण एक ब्रँच श्रीपूरला पण होती. तर हे काम समाधान देऊन गेलं. त्यावेळेस D. सुब्बाराव म्हणून पहिल्यांदा वित्त विभागाला सेक्रेटरी होते. तेच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर झाले. त्यामुळे मला हे शक्य झालं. नक्की म्हणजे हा एक म्हणजे ही एक इतिहासातली खूप मोठी घटना मानली जाते की सहकारी बँक राष्ट्रीय बँकेत विलिनीकरण झालं आणि त्याच्या मागं किती कष्ट घ्यावे लागले किंवा किती अभ्यास करावा लागला हे आत्ताच भोसले साहेबांचे एकूणच याच्यावरून आपल्याला दिसून आलं. खरं तर आपण पाहिले की महाराष्ट्रात एक सहकार चळवळीला खूप मोठा इतिहास राहिलेला आहे आणि सहकाराच्या माध्यमातून शेवटच्या माणसाला उभं करण्याचं काम केलं गेलं. शेतकऱ्यांना एक मोठी मदत करून त्यांना ज्या काही अडचणी आहेत समस्या आहेत त्यातून बाहेर काढून सहकारी क्षेत्राच्या माध्यमातून एक दिलासा देण्याचं काम सातत्यानं होत होतं. पण मध्यंतरी काही अशा प्रवृत्ती त्यात आल्या आणि सहकाराला कुठंतरी सुहाकाराचं रूपांतर आलं. पण या सहकार चळवळीतून
जो एक आधार मिळायचा ती सहकार चळवळ कशी भक्कम राहील यासाठी देखील साहेबांनी खूप मोठा प्रयत्न केला आणि राज्यातील 21,000 पतसंस्थांना जो एक कायदा लागू झाला त्याचा मसुदा हा साहेबांनी तयार केला आणि त्याचे एक चांगले परिणाम समोर आले आणि ज्या काही सहकार संस्था तळागाळात जात होत्या किंवा ज्या काही सहकार संस्था एक वेगळ्या कारणांमुळे बुडत होत्या त्यांना ऊर्जितावस्था देण्याचं काम केलं आणि एक मोठा मसुदा आपण तयार केला त्याचं एक श्रेय तुम्हाला जातं. ते 2008ला आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की काही पतसंस्था बुडाल्यानंतर माननीय अण्णा हजारे यांनी उपोषण सुरू केलं होतं. बरोबर. आणि ते मोठ्या प्रमाणावर राज्यव्यापी उपोषण होतं आणि त्यामुळं अजून पतसंस्था अडचणीत यायला लागल्या. म्हणजे कारण विश्वास कमी झाला की ठेवी गेल्या, ठेवी काढून घेतल्या की संस्था चांगली असो वाईट असो ती बुडू शकते कारण त्यांचा बेस लहान असतो. तर त्यावेळेस मला पतसंस्थांच्यासाठी कामकाज करायची संधी मिळाली. मग मला असं वाटलं की पतसंस्थांवर प्रोडेन्शियल नॉर्म्स म्हणजे जे अर्बन बँकांना किंवा कमर्शियल बँकांना प्रोडेन्शियल नॉर्म्स आहेत म्हणजे त्यांनी CRR म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशो किती असावा त्यांचा म्हणजे त्यांची स्वतःकडे कॅश किती ठेवता येते, त्यानंतर SLR म्हणजे स्टॅच्युटरी रिझर्व्ह रेशो किती असावा. तर हे सगळे अर्बन बँकांना किंवा कमर्शियल बँकांना लागू आहेत, ते पतसंस्थांना काही लागू नव्हतं. काही पतसंस्था 100% ठेवी 100% स्वनिधी वाटप करत होत्या. म्हणजे कर्ज वाटप केलं आणि उद्या जर त्या कर्जदाराने कर्ज परत नाही दिलं तर आणि ठेवीदार जर का त्याच्या अडचणीसाठी त्यांनी ठेव मागायला आला तर देऊ शकणार नाही परत. बरोबर. त्यामुळे मग विश्वास उडून जातो आणि मग रांग लागते ठेवीदारांची. हे लक्षात आल्यावर आम्ही मग प्रोडेन्शियल नॉर्म्स त्यांना लागू करण्यासाठी तो कायद्याचा मसुदा तयार केला. दुर्दैवाने मी 2008ला तो तयार केला होता. 15 साली तो इम्प्लिमेंट झाला. हे भारतामध्ये असं घडतं. तर ह्याच्यामुळे पण मला आज वाटतं की आपण राजकारणात आलं पाहिजे कारण हे जे धोरण ठरवतो हे धोरण ठरवलं पाहिजे राजकारण्यांनी आणि अंमलबजावणी केली पाहिजे प्रशासनाने. बरोबर. ह्यामध्ये उलट झालं. धोरण मी तयार केलं, अंमलबजावणी येण्यासाठी एवढ्या वर्ष लागली, 7 वर्ष भरपूर. तर ह्या गोष्टी घडल्या नाहीत पाहिजे असं माझं मत आहे. नक्की. बरोबर आहे अगदी. म्हणजे खरं तर निर्णय वेळेवर घेतले गेले तर त्याचे परिणाम हे खूप चांगले दिसू शकतात. पण आपल्याकडे आपण पाहतो की एखादा चांगला निर्णय असेल तो कुठंतरी लटकत राहतो आणि त्याच्या वेळ काढू धोरणामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. जर वेळच्या वेळी निर्णय घ्यायचे असतील तर त्यासाठी अभ्यासू लोक हे राजकारणात आले पाहिजेत ज्यांना खरोखरच काहीतरी मनातून वाटतं आणि ज्यांचा अभ्यास आहे, जे तळागाळापर्यंत जाऊन ज्यांनी खूप काही अनुभवलेलं असतं असे चेहरे जर राजकारणात आले, असे उच्च विद्याविभूषित व्यक्ती जर राजकारणात आले तर ते पटवून देऊ शकतात की विधानसभेत ते चांगल्या पद्धतीने ते एक मुद्दा मांडू शकतात जेणेकरून एक निर्णय घेण्यास जो विलंब होतो तो वेळेत घेतला तर त्याचे एक दूरगामी परिणाम होऊ शकतात आणि त्यासाठीच साहेब राजकारणात येण्यासाठी इच्छुक आहेत. आणि निश्चितच असे लोक जर राजकारणात आले तर एक राजकीय परिभाषा बदलू शकते. आपण पूर्वी पाहिलं की एक सातत्याने एक समाजातून सूर यायचं की राजकारणाचं गुन्हेगारीकरण होतंय आणि त्याबाबत एक चिंता व्यक्त केली जात होती आणि कालांतरानं आपण पाहिलं की थोडंसं यात बदल झाला आणि अलीकडे एक चांगले लोक राजकारणात येऊ इच्छितात त्याच्या मागची भूमिका काय ही खूप चांगल्या पद्धतीनं आता साहेबांनी मांडली. आणि खरं तर साखर क्षेत्रात जे साखर कारखानदारी आहे ज्याच्यासाठी सोलापूर जिल्हा आज खूप नावलौकिक प्राप्त झालेला आहे जिल्ह्याचा आणि महाराष्ट्रात सोलापूर जिल्हा एक लीड घेतोय आणि सहकारी साखर कारखानदारी असेल किंवा खाजगी कारखानदारी असेल एक चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी होताना आपण पाहतोय. आणि साखर संचालक म्हणून साहेबांनी खूप चांगले निर्णय घेतले, खूप चांगलं काम या क्षेत्रात केलं आणि एक मोठा अनुभव साहेब तुमचा या क्षेत्रात राहिलाय. काय सांगाल या संदर्भात? तसं सोलापूर जिल्ह्याच्या साखर कारखानदारीबद्दल चांगलं काही बोललं जात नाही. त्याचं कारण FRP दिली जात नाही. त्याचप्रमाणे कारखान्यांना खूप वेळा पॅकेजेस देऊनही कारखाने नीट चालवले जात नाहीत म्हणजे सहकारी साखर कारखाने. आणि खाजगी कारखाने शेतकऱ्यांना किंमतच देत नाहीत. किंमत म्हणजे त्याला
त्याचा ऊस असून त्याचा ऊस गेल्यानंतर त्यांनी जर पैसे मागायला आले तर त्याला गेट मधून आत पण आणलं, आत पण येऊ दिलं जात नाही. म्हणजे हे खरं दुर्दैव आहे. साखर संचालक म्हणून मी हे सांगणं पण म्हणजे मला सुद्धा शरमेचं वाटतंय. बेसिकली मी साखरेमध्ये जवळपास 10 वर्ष काम केलं साखर कारखानदारीशी संबंधित. त्यामध्ये सहसंचालक म्हणून उपपदार्थ आणि अर्थ हे 2 कक्ष आहेत आमचे, त्यामध्ये काम केलं आणि त्यानंतर साखर संचालक म्हणून काम केलं. अर्थ ह्याच्याकडे हे FRP आणि हे सगळं येतं. रंगराजन समिती हे सगळ्यांना माहिती आहे. मला वाटतं शेतकरी संघटनेचे आंदोलन चालू होते त्यावेळेस ते रंगराजन समितीची अंमलबजावणी करा असं त्यांची पहिली मागणी असायची. तर ज्यावेळेस साखर कारखानदारी ही रिलीज मेकॅनिझमशी संबंधित होती, म्हणजे साखर उत्पादित झाली की किती साखर कोणत्या महिन्यात विकायची हे केंद्र सरकार ठरवायचं. ते काढून टाकायला रंगराजन समितीने सांगितलं. ते काढून टाकल्या काही कारखान्यांनी पटकन साखर विकली, कमी किमतीत विकली, त्यांना तोटा झाला. म्हणजे थोडक्यात त्यांना इकॉनॉमिकल मॅनेजमेंट काही नव्हतं करता आलं, म्हणून परत मग रिलीज मेकॅनिझम लावायला लागला. त्यानंतर म्हणजे मी फ्लॉज फक्त सांगतोय आता की आता इथेनॉल साठी जवळपास 1.5 लाख कोटींची गुंतवणूक झाली. म्हणजे कर्ज घेऊन साखर कारखान्यांनी इथेनॉलच्या डिस्टिलरीज तयार केल्या. इथेनॉल ब्लेंडिंग कमिटीमध्ये केंद्रामध्ये जो काही मसुदा तयार झाला त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व मी केलं. तर ते करत असताना असं लक्षात आलं की हे शासनाची म्हणजे इच्छा तर आहे की 20% ब्लेंडिंग व्हावं. म्हणजे पेट्रोलमध्येच होतं, डिझेलमध्ये अजून तेवढं संशोधन झालेलं नाहीये. तर पेट्रोलमध्ये 20% ब्लेंडिंग व्हावं. पण त्याचे 2च स्रोत होते. एक मका आणि ज्वारी सारखी जी हे आहेत पिकं आहेत ती, आणि ऊसाच्या मळीपासून. म्हणजे ह्या 2च गोष्टीतून आपण करू शकतो. त्यात पण रेडिली अवेलेबल मळी होती म्हणजे साखर कारखान्याची, त्यामुळं त्या मळीतून सहज उत्पादित होऊ शकत होते डिस्टिलरीज. म्हणून साखर कारखान्यांना फोर्स केला गेला. त्यांना 5 वर्षाचं व्याज अनुदान पण दिलं गेलं. पण ज्यावेळेस हे त्यांची क्षमता स्थापित झाली त्याच वर्षी शासनाने त्यांना इथेनॉल करायचं नाही म्हणून ऑर्डर काढली. म्हणजे 1.5 लाख कोटी रुपये तुम्ही कर्ज घेतलंय त्याचं व्याज दरवर्षी तर फेडावं लागणार आहे. तर ते व्याज फेडायची वेळ आल्यानंतर त्यांना सांगितलं की इथेनॉल करायचं नाही, म्हणजे डिस्टिलरी बंद ठेवा. म्हणजे डिस्टिलरीचे कर्मचारी वर्ग बसून राहिले, डिस्टिलरीचा उपयोग झाला नाही आणि कर्जाचं मुद्दलन व्याज मात्र द्यावं लागलं त्या वर्षीचं. अशी जी धोरणं होतात ह्या धोरणांना शेतकऱ्यांना फायदा कसा होईल अशी धोरणं होत नाहीत असं मला वाटलं. म्हणून मी प्रशासनात आम्हाला हे म्हणता येत नाही, बोलता येत नाही, आम्ही विरोध नाही करू शकत, पण राजकारणात आल्यानंतर विरोध करता येईल. त्यामुळे मी असा विचार केला की सोलापूर जिल्हा हा तसा 39 साखर कारखाने आज कार्यरत आहेत. जगामध्ये 1800 लाख मेट्रिक टन साखर उत्पादित होते. 1800 लाख मेट्रिक टन. 20 लाख मेट्रिक टन ही साखर फक्त सोलापूर जिल्ह्यात होते. म्हणजे आपण असं गृहीत धरू की 2000 लाख मेट्रिक टन जगात तयार होते आणि सोलापूर जिल्ह्यात 20 लाख मेट्रिक टन तयार होते. म्हणजे ती 1% झाली ना, जगाच्या 1%. एक जिल्हा जगाच्या 1% उत्पादित करतो साखर, म्हणजे किती त्यामध्ये पोटेन्शियल आहे त्या जिल्ह्यामध्ये. मग असं असताना सुद्धा शेतकऱ्यांना ऊस परवडत नाही. तरी का? तर त्याची ही कारण आहेत की मगाशी जसं सांगितलं तर आता साखर निर्यात बंदी केली, ज्यावेळेस साखरेला सगळ्यात जास्त दर होता. म्हणजे साखरेला त्यावेळेस बाहेरच्या देशामध्ये 75 ते 80 रुपये प्रति किलो असा दर होता आणि भारतामध्ये त्या साखर कारखान्यांना 32 रुपये किलोने साखर विकावं लागत होते. एवढी तफावत होती. हा, आणि समजा जर का त्यांच्याकडची सगळी साखर विकली असती त्यांनी त्यावेळेस म्हणजे जगाच्या बाजारपेठेत, तर काय झालं असतं, तर भारतातल्या एकाही साखर कारखान्यावर कर्ज शिल्लक राहिलं नसतं.
बरोबर. मग हे होऊ दिलं जात नाही. आणि दुसऱ्या बाजूला त्यांना आपण म्हणजे काही वेळेस त्या साखर कारखानदारीला पण आपण अपयशी ठरवतो. मला खूप वेळा विचारणा झाली होती की एवढे सगळे केंद्र सरकार राज्य सरकार साखर कारखानदारीला पॅकेजेस देतात, आम्ही एवढे कायदे आहेत, एवढं मोठी यंत्रणा आहे साखर आयुक्तालयाची, तरी सुद्धा शेतकरी पण नाराज आहे, साखर कारखानदार पण नाराज आहे, सरकार पण नाराज आहे. असं का? तर ह्याचं कारण आयात निर्यात धोरणामध्ये कोणत्याही प्रकारची म्हणजे शेतकऱ्याच्या बाजूची विचारणाच केली जात नाही. बरोबर, त्याची बाजूच घेतली जात नाही. ती फक्त आपण निवडणुकीचा विचार करून मध्यमवर्गीयाची बाजू घेतो की त्याला स्वस्त. आता तसा विचार केला तर एक व्यक्ती 18 किलो साखर खाते वर्षभरात. 18 किलो सरासरी खपत ही 18 आहे. 18 किलोची ती 40 रुपयांनी जरी विचार केला साखर म्हणजे विकत घेतली तरी 720 रुपयाची साखर तो वर्षभरात विकत घेतो एक व्यक्ती. आणि तेच जर का तुम्ही तुमचा मोबाईल रिचार्ज 299 वरून 399 वर झाला तर 1200 रुपये त्याचा खर्च होतो. मग 720 रुपये आणि 1200 रुपये यात किती फरक आहे. पण साखरेवर मात्र महागाई निर्देशांक अवलंबून आहे, मोबाईलच्या रिचार्जवर नाहीये. म्हणजे महागाई निर्देशांक जे 1950 साली तयार केले गेले ते आज बदलायची गरज आहे. बरं हे कोण बदलणार? हे माझ्यासारखा ज्यावेळेस विधिमंडळात आवाज उठवेल किंवा माझ्यासारखाच एखादा ज्यावेळेस संसदेत आवाज उठवेल त्याच वेळेस बदल होणार आहे. खरं, मी माझ्या ऑफिस मधून नाही बदलू शकत, म्हणून मी राजकारणात येणार. म्हणजे अत्यंत बारीक असा अभ्यास सरांचा आहे. आणि खरंच आहे, म्हणजे अभ्यास असेल तरच तुम्ही विधिमंडळात एक चांगल्या पद्धतीने प्रश्न मांडू शकता आणि सरकार एक चांगलं धोरण ठरवू शकतं. आत्ता सांगितल्याप्रमाणे सरांनी की शेतकऱ्यांना अनेक गोष्टींना आज अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. खरं तर शेतकरी हा जगाचा पोशिंदा मानला जातो, पण तोच कुठेतरी अन्यायग्रस्त राहतो. त्याचे मूळ प्रश्न बाजूला राहतात आणि एक मध्यमवर्गीय जनता म्हणून एक सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न पाहिले जातात निवडणुकीत, त्याला प्राधान्य दिलं जातं. जर शेतकऱ्यांचे प्रश्न योग्य तऱ्हेने मांडायचे असतील तर तसा व्यक्ती, तसा एक माणूस विधिमंडळात विधानसभेत गेला पाहिजेत. आणि म्हणूनच मला यासाठी यायचं अशा पद्धतीनं सरांनी एक चांगल्या पद्धतीनं आपली भूमिका मांडली आहे. आणि ही भूमिका मांडताना त्यांच्यातील एक मी मगा म्हणल्याप्रमाणे एक संवेदनशीलता, एक आपलेपण एक दिसून येते. लोकांबद्दल मला काहीतरी वाटतं आणि ते करायचं म्हणूनच मी राजकारणात येतोय. मला पैसे कमवण्यासाठी राजकारणात यायचं नाही, मला लोकांसाठी काहीतरी करायसाठी राजकारणात यायचं आहे. आणि त्यासाठीच ते पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून इच्छुक आहेत. खरं तर पंढरपूरला पण दक्षिणेची काशी मानली जाते पंढरपूर, आणि खूप मोठं महत्त्व या ठिकाणी आहे. देशभरातून अनेक जण आपल्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी येतात. आणि मंगळवेढा ही देखील एक संतांची भूमी आहे आणि खूप मोठं नाव मंगळवेढ्याचं असेल, पंढरपूरचं असेल. आणि उभ्या भारतातून या ठिकाणी भक्तगण येतात. आणि या पंढरपूर असेल किंवा पंढरपूर आणि मंगळवेढा याचा एक तीर्थक्षेत्राच्या दृष्टीने एक योग्य तो विकास झाला पाहिजे. आणि इथली कारखानदारी किंवा एकूणच जे काही प्रश्न आहेत त्यासाठीच ते या निवडणुकीत उतरत आहेत. तर नेमकं या मतदारसंघाबाबत त्यांचं विजन काय आहे, काय त्यांना पंढरपूर आणि मंगळवेढ्यासाठी करायचं आहे, सर काय सांगाल तुम्ही नेमकं? पहिली गोष्ट अशी की तसं माझं शिक्षण पुण्यात झालं, माझा आजोळ बारामती, माझं गाव सरकोली. आणि शेती हा जरी व्यवसाय असला आमचा तरी वडील शिक्षण क्षेत्रात होते, त्यामुळं तसं घरातलं वातावरण शिक्षणाशी संबंधित होता. आणि ज्यावेळेस गावी बघितलं जायचं आणि पंढरपूरवरून यायचं म्हटलं तर तसा का अंगावर काटा यायचा, सगळीकडे ते DDT फवारलेली असायची आणि तसं तर फार म्हणजे अस्वच्छता असायची. मला एक लहानपणीची गोष्ट आठवते. आमचं आजोळ हे पवार साहेबांचं जे बंगला आहे त्याच्या शेजारचा बंगला म्हणजे एकच कंपाऊंड असणार आजोळ आहे. त्यांचे दोन्ही माझ्या आजोळचे आणि पवार साहेबांच्या कुटुंबाचे हे फॅमिली रिलेशन. आणि माझे आजोबा आणि पवार साहेबांचे वडील ह्यांनी 45 वर्ष आडत एकत्रित केलेली, म्हणजे त्यांचं हे होतं पवार मसाले आडत असं दुकान होतं. तर
वडिलांनी त्यांच्या सांगितलं की यार तू सारखाच पंढरपूर पंढरपूर म्हणतो, पंढरपूर किती अस्वच्छ आहे. म्हणजे त्या काळात पण ते अस्वच्छ होतं आणि आजही अस्वच्छ आहे. मग हे का, तर पंढरपूर नगरपालिकेकडे स्वतःच काय उत्पन्न आहे. बरोबर. पंढरपूर मध्ये येणारा भाविक हा सर्वसामान्य कुटुंबातला असतो, गरीब कुटुंबातला असतो, तो देऊ शकत नाही. त्याच्याच अगेन्स्ट आपण जर का शिर्डीमध्ये बघितलं तर शिर्डीमध्ये श्रीमंत भाविक येतो. आज 22 फ्लाईट शिर्डीमध्ये उतरतात. आता पंढरपूरमध्ये हे का नाही करायचं. जर पंढरपूरला आपण रस्ते, रेल्वे आणि हवाई मार्गाने जर का मोठ्या शहरांना जोडलं तर आपल्याला पण म्हणजे भाविकांमध्ये मी फरक करत नाही, पण मी नगरपालिकेच्या उत्पन्नासाठी बोलतोय प्रयत्न की ज्याच्यातून तुम्ही ह्या सुविधा देऊ शकतात. उत्पन्न वाढलं तर सुविधा देणार ना. बरोबर. त्या केंद्राने किंवा राज्याने किती पैसे दिले तर त्यातून काही सुविधा एका वेळेस म्हणजे घाट बांधून होईल, पण त्या घाटाची स्वच्छता आली, त्यानंतर त्या घाटाच्या आसपासच्या देखभाल दुरुस्ती आली, त्याच्या आसपासचे शौचालय आलं, त्याची स्वच्छता आली. हे करण्यासाठी पैसे त्या नगरपालिकेकडून कुठून येणार. दररोज तर त्यांना कोण वरून पैसे देणार नाही, त्यांना स्वतःच उत्पन्न वाढवायला लागणार. तर हे करायचं असेल तर उत्पन्नाचा स्रोत वाढवायला पाहिजे. त्यासाठी तुमचे रस्ते चांगले पाहिजेत, तुमचा रेल्वेचे वाहतूक सगळ्यांना कनेक्टिव्हिटी असली पाहिजे आणि विमानतळ पण असलं पाहिजे. का नको. जर का शिर्डीला विमानतळ होतं तर पंढरपूरला व्हायला काय हरकत आहे. आणि आपण मंगळवेढ्याला संतांची भूमी म्हणतो, एकही स्मारक नाही की जे म्हणजे राज्यस्तरीय सुद्धा त्याचं नाव घेऊ शकत नाही. खरं तर तिथं जागतिक पातळीवर जी स्मारक ह्या संतांची व्हायला पाहिजेत, कारण त्या संतांचं जे कार्य आहे ते समाजाला माहिती आहे. पण ते आज जर का तुम्ही एखाद्या उच्चभ्रू माणसाला विचारलं त्याला माहिती नाही कोण चोखामेळा, कोण जनाबाई, संत जनाबाई, कारण त्याला तिकडचं सगळं माहिती आहे. अमेरिकेत काय म्हणजे युरोप मध्ये काय, पण त्याला हे माहिती दिलं तर तो पैसे दिल ना. नक्की नक्की. जर आज आपण सरदार सरोवरचं पण उदाहरण घेतलं, सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा झाल्यानंतर तिथलं उत्पन्नाचा विचार केला, त्याच पद्धतीने आपण पण करू शकतो. नक्की. आणि ह्याच्यासाठी थोडं विजन पाहिजे असं माझं मत आहे. आम्ही माझ्या गावी पण कृषी पर्यटनात आम्ही ह्याच हेतूने काम करतो की तिथं जर कृषी पर्यटन वाढलं, म्हणजे जसं आमच्याकडे ऊस आहे, केळी आहेत, द्राक्ष आहेत, त्याच्याबरोबर हॉटेलिंग जर का वाढलं तर तेवढंच काम तरुणांना मिळेल. कारण त्याच कुटुंबाला 40 वर्षापूर्वी जेवढी शेती होती तेवढीच आजही आहे, पण कुटुंब मात्र 4 पट झालेलं आहे. त्यामुळे त्याला आता ऍडिशनल जर का स्त्रोत नाही मिळालं तर ते कुटुंब पण गरीब कुटुंब होणार आहे. म्हणजे आपण आता वेगवेगळ्या समाजांचे जे कृषीशी संबंधित म्हणजे शेतीशी संबंधित जे समाज आहेत, मग तो मराठा समाज असेल, धनगर समाज असेल की कोणताही, आरक्षण का मागतोय तर त्याचं कारण ते कारण त्याचं आर्थिक कारण आहे. आणि त्याला फी भरायला गेल्यानंतर लक्षात येतं की ह्याला ह्या वर्गाला एवढी फी आहे, ह्या वर्गाला ही एवढी फी आहे. ती अगोदर पण भरत होते, पण आज ती भरणं त्यांना शक्य नाही. आणि त्याचं आर्थिक मूळ हे आरक्षणाच्या प्रश्नामध्ये. म्हणजे त्यांचं उत्पन्न वाढलं, आर्थिक हे साधनं वाढली तर काय प्रश्न येणार नाही. आणखी काय म्हणजे तुम्हाला मंगळवेढा किंवा पंढरपुरात करावं असं वाटतं की जे आतापर्यंत व्हायला हवं होतं. खरं तर पंढरपूर आणि मंगळवेढा, पंढरपूर हे पाण्याचं आणि मंगळवेढा हे दाण्याचं आणि सांगोला सोन्याचं असं म्हटलं जातं. पण ते तिन्ही गोष्टी दिसत नाहीत आज. बरोबर. म्हणजे उजनीचं पाणी कधी सोडलं जातं, कधी नाही सोडलं जातं, त्याला रोटेशन नव्हतं. गेल्या वर्षी उजनीत पाणी नसताना जानेवारी पर्यंत पाणी सोडलं गेलं आणि मग ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस पाणीच नव्हतं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी स्ट्रीमलाईन व्हायला पाहिजेत. आणि त्याच्यासाठी स्ट्रीमलाईन करताना तुम्हाला तिथला ग्राउंडची माहिती असली पाहिजे. बरोबर. गरज काय आहे, किती क्षेत्र ऊसाखाली आहे, किती क्षेत्र मक्याखाली आहे, किती क्षेत्र फळ पिकाखाली आहे, आणि कोणत्या वेळेस फळ पिकाला पाणी द्यायला पाहिजे आणि कोणत्या वेळेस ऊसाला काय वर्षभर पाणी द्यावंच लागतंय. पण ह्या ज्या गोष्टी जर नियोजनाच्या आल्या तर अशी वाईट परिस्थिती शेतकऱ्यावर येणार नाही. म्हणजे मला तर दुर्दैव वाटतं की आज सगळ्यात जास्त
म्हणजे बागायती क्षेत्र पंढरपूर तालुक्यात आहे. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर पंढरपूर 1 नंबरला बागायत आहे, 2 नंबरला कराड आहे आणि 3 नंबरला निफाड हे नाशिक तालुक्यात जिल्ह्यातला आहे. तर ह्या 3 तालुक्यांचा विचार केला तर त्या आणि आपण त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार केला तर पंढरपूर खूप पाठीमागे आहे. त्याची कारण काय मग एवढं बागायत आहे सुद्धा तर आपण तर त्याचं कारण आपल्याकडे शैक्षणिक सुविधा फार कमी आहेत. म्हणजे पंढरपूर मंगळवेढ्यातल्या मुलांना बारामती मधल्या कृषी म्हणजे प्रतिष्ठानच्या किंवा विद्या प्रतिष्ठानच्या कॉलेजेसला शाळांना जावं लागतं. मीच जवळपास माझ्या गावातले दरवर्षी 10 ते 15 शाळांचे म्हणजे मुलींच्या शाळांचे ऍडमिशन करतो आणि सांगून ओळखीच्या मदतीने. तर हे जर का आपण इथे करू शकलो तर इथून बाहेर जायची काही कारण नाही ना. त्या शैक्षणिक सुविधा आपल्याकडे नाहीत, म्हणजे मंगळवेढ्यात पण नाहीत, पंढरपूरमध्ये पण नाहीत, त्या दर्जाची पण नाहीत. त्यानंतर हॉस्पिटल त्या दर्जाचं नाहीये. आज जर का तुम्ही जर का विचारात घेतला ह्या 3 तालुक्यांचा म्हणजे सांगोला, पंढरपूर आणि मंगळवेढा ह्या 3 तालुक्यांसाठी एक सेंट्रली मोठं हॉस्पिटल असण्याची गरज आहे. आरोग्य सेवा कारण भाविक पण मोठ्या प्रमाणावर येतात आणि ज्यावेळेस आपल्याकडे एकादशीच्या वेळेस येतात त्यावेळेस हॉस्पिटलवाले सुद्धा नसतात. म्हणजे ही दुर्दैवाची गोष्ट आहे. माझ्याच वडिलांच्या काळात एक गॅस्ट्रो त्यांना झाल्यानंतर मला अनुभवाला आलेली गोष्ट माझ्या लक्षात आली की कोण थांबतच नाही, कारण त्यांच्यावर एवढं प्रेशर येतं म्हणजे वैद्यकीय सुविधांवर ते देऊच शकत नाही आणि मग एखादी वाईट घटना घडू नये म्हणून कोण थांबत नाही. तर हे बदलायला पाहिजे असं मला वाटतंय. म्हणजे आरोग्य सुविधाशी संबंधित काहीतरी काम चांगलं व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी खूप मोठ्या स्कीम्स असतात, राज्याच्या पण आहेत, केंद्राच्या पण आहेत. आणि एवढं मोठं तीर्थक्षेत्र असल्यामुळे केंद्र मदत करू शकतं, राज्य मदत करू शकतं, पण त्याच्या दुर्दैवाने कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाहीये. हा एक माझा म्हणजे आयरनीवरचा मुद्दा आहे. जर राजकारणात मी आता विधिमंडळात जायचं म्हणतोय आणि मला जर पाठवलं तर पहिला मुद्दा माझा आरोग्याशी, दुसरा मुद्दा शिक्षणाशी आणि तिसरा मुद्दा दळणवळणाशी असणार आहे. आणि मग पर्यटन आणि बाकीच्या गोष्टी रोजगाराशी संबंधित असणार आहेत. आणि रोजगार हा खरं म्हणजे सहज उपलब्ध होणारी गोष्ट आहे, पण कारण आपण तीर्थक्षेत्रात राहतो आणि त्या तीर्थक्षेत्रामध्ये रोजगार तयार व्हायला काही फारसा अवघड नाहीये. बरोबर. आपण जर का रोम मध्ये गेलो तर रोम मध्ये लाखो लोकांना सहज काम उपलब्ध झालं. का? किती व्हॅटिकन सिटीचा आकार केवढा आहे? आपल्या चौपाळ्या एवढाच आहे. म्हणजे पंढरपूरचं जे मंदिरापासून चौपाळ्यापर्यंतचा जो भाग आहे तेवढाच आकार आहे, पण रोम त्याच्यावर चालतंय पूर्ण. म्हणजे 1 कोटी जनता त्याच्यावर चालते. तर आपल्याला पण हे आपण पण करू शकतो आणि हे व्हिजन पाहिजे. आणि ते व्हिजन जरी नुसतं असून उपयोग नाही, ते अंमलबजावणी करण्याची क्षमता पाहिजे. म्हणजे त्याची तेवढी कॅपॅसिटी पाहिजे की प्रशासनावर त्याला अंकुश ठेवता आला पाहिजे. तर ते करावं असं मला वाटतंय. माझ्यात ती क्षमता आहे असं मला वाटतंय. मला मग पंढरपूर मंगळवेढ्याच्या लोकांनी साथ दिली तर ते मी करू शकेन. खरं तर आपण पाहिलं तर पंढरपूर मंगळवेढा या मतदारसंघाचे नेतृत्व हे भाजपचे आमदार करत आहेत, समाधान आवताडे. आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी विकासाची गंगा आणल्याचं सांगितलं जातं, किंवा 2,500-3,000 कोटींची कामं केल्याचं किंवा त्याला परवानगी घेतल्याचं, मंजुरी घेतल्याचं सांगितलं जात आहे. आणि खूप मोठा विकास या भागात केल्याचा एक दावा देखील केला जातोय. त्यांचे कार्यकर्ते करतात, ते स्वतः करतात, किंवा या भागातील जनता देखील त्यांचे जे समर्थक आहेत ते करताना दिसतात. साहेब, खरंच असा विकास झालेला आहे का? किंवा जी आकडेवारी समोर आणली जाते, व समाधान आवताडे यांचं एकूणच आमदार म्हणून काम जे आहे, कसं बघता तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे? पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये त्यात पंढरपूरमध्ये 22 गाव आणि पंढरपूर शहर येतं. मंगळवेढ्यामध्ये मंगळवेढा शहर येतं आणि 81 गाव येतात. असं 103 गावं आणि 2 शहरं असा ह्या मतदारसंघाचा तोंडावळा आहे. विद्यमान आमदार जवळपास 2.5-3 वर्ष आमदार म्हणून कामकाज करतात. त्यांनी वेगवेगळ्या गावांमध्ये विकास कामाचे बोर्ड पण लावलेले मी बघितले, पण ती विकास कामं आज झालेली आहेत की नाहीत हे दिसून येत नाही.
कारण मी ज्या ज्या ठिकाणी गेलो तिथे एकतर खडी टाकलेली दिसली, नाहीतर डांबर टाकायचं काम चालू होतं किंवा खड्डे बुजवायचं काम चालू होतं. मग हे काम आज म्हणजे आपण तर ब्रिटिशांच्या काळापासून बघतो की 7 जून पासून 30 सप्टेंबर पर्यंत पावसाळ्याच्या काळामध्ये डांबराचं काम केलं जात नाही. बरोबर. असं SOP आहे. म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाची SOP आहे. ती SOP ब्रिटिशांच्या काळापासून आहे. तर ही SOP डावलून आज कामं चालू आहेत. मग ही फक्त इलेक्शन समोर आहे म्हणून चालू आहेत का, हे खरं म्हणजे जनतेनेच बघायला पाहिजे. म्हणजे मी हे फक्त हायलाइट केलं, जनतेनेच बघायला पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण मंगळवेढा तालुक्यातल्या दुष्काळी भागांचा विचार करू. ज्या 24 गावामध्ये, खरं म्हणजे 35 गाव आहेत, 35 गाव, त्या 35 गावांमध्ये पाणी आणण्याचा विषय आहे, कळीचा मुद्दा आहे तो. हा. आणि तो मला हे समजत नाही की आज सातारा जिल्ह्यातून टाकारी म्हैसाळचं पाणी सांगली जिल्ह्यात जातं, सांगली जिल्ह्यातून परत मंगळवेढ्यातल्या आणि सांगोल्यातल्या काही गावांना मिळतं. आणि आपल्याच उजनीचं पाणी, उजनी म्हणजे पंढरपूर म्हाडा ह्याच्या जवळपासच आहे. फार फार तर 50 किलोमीटरचं अंतर आहे. 50 किलोमीटर वरून ते पाणी मिळत नाही. तर हे कशामुळं? म्हणजे थोडी उदासीनता आहे लोकप्रतिनिधींची, असं माझं मत आहे. त्यांना कार्यकाल कमी मिळालाय हे पण मला मान्य आहे, परंतु ही उदासीनता मोठ्या प्रमाणावर आहे. 35 गावांच्या पाण्याचा प्रश्न हा सातत्याने समोर येतो. आणि नुसताच तो प्रश्न, मी म्हणजे ऐन पावसाळ्यात गेलो होतो तरी तिथं पाण्याची दुर्भिक्ष दिसून आलं. उन्हाळ्यामध्ये तिथं काय परिस्थिती असेल, म्हणजे ते नुसतं म्हणजे त्याचं इमॅजिनेशन केलं तरी असं भीतीदायक चित्र समोर येतं. म्हणजे तो त्या भागामध्ये फक्त आज मका काढली जाते, मक्याचं फॉडरसाठी ते साठवलं जातं घास तयार करून, आणि त्याच्यावर त्यांची अर्थव्यवस्था आहे. त्यांना पाणी म्हणजे पाणी असतं हेच माहिती नाही. आणि इथं बंधारा बांधला, तिथे बंधारा बांधला, असं मला वाटत नाही की बॅरेज बांधून त्या 35च्या 35 गावांचा प्रश्न सुटेल. जोपर्यंत उजनीचं पाणी शेवटच्या खेड्यापर्यंत जात नाही तोपर्यंत तो प्रश्न सुटणार नाही, असं माझं मत आहे. आणि ते त्यांना 2.5 वर्षाच्या काळामध्ये ते प्रश्नच समजले नसावेत असं मला वाटतंय. आणि नेमके प्रत्येक निवडणूक हे याच मुद्द्यावर असायचे की 35 गावांचा पाणी प्रश्न काय. हाच तर भारताचं दुर्दैव आहे की समाजामध्ये म्हणजे एखादा मुद्दा हा भावनिक झाला की तो सोडवायचा नसतो, तो भावनिकच ठेवायचा. आणि ही जी राजनीती आहे ह्याला छेद द्यायची माझी इच्छा आहे. नक्की नक्की. म्हणजे मला 5 वर्ष मिळाली तरी चालतील, पुढच्या 5 वर्षानंतर तो मुद्दा सुटला म्हणजे मी सोडवणूक केली किंवा त्याचं सकारात्मक काम झालं आणि तरी लोक म्हटली की नाही त्यांनी आता मुद्दा सुटलेला आहे, आता काय गरज आहे त्यांची, तरी मला ते अपेक्षित आहे की असं झालं तरी चालेल पण मुद्दा सुटला पाहिजे. खरंय. म्हणजे आपण नेहमीच म्हणतो की धरण उशाला आणि कोरड घसाला, आपण हे सातत्यानं म्हण ऐकत असतो. उजनी अगदी आपल्या हाकेच्या अंतरावर असताना देखील 35 गावांचा हा पाणी पुरवठ्याचा प्रश्न हा सातत्यानं नेहमीच एक निवडणुकीचा मुद्दा म्हणून समोर आलेला आहे. आणि आता साहेबांनी म्हटल्याप्रमाणे भावनिक प्रश्न हे तसेच ठेवायचे आणि कुठंतरी मग त्याला एक राजकारणाचं हे दिलं जायचं. मंगळवेढ्याच्या शेवटच्या गावापर्यंत पाणी येऊ शकतं, पण त्यासाठी दूरदृष्टी हवी आणि नेमकं मला हेच करायचं आहे आणि तो पाणी प्रश्न मी सोडवला तरी मी समाधानी आहे. मग पुढं मला लोक संधी न देवत पण मी ते सोडू शकतो, हा एक आत्मविश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आपण पाहतोय. आणि यात त्यांना यश देखील येऊ शकतो, कारण त्यांच्याकडे एक विजन आहे, एक योजना आहे आणि ते करण्यासाठीच ते राजकारणात येतात आणि त्यासाठीच त्यांना जनतेची साथ हवी, असं एक त्यांनी प्रभावीपणे मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे. साहेब, आपण पाहिले की सध्या MIDCचा एक प्रश्न सातत्यानं समोर येताना दिसतो आणि 53 एकरवर MIDC करण्याचं एक चाललेलं आहे आणि त्याचं लवकरात लवकर भूमिपूजन देखील होत आहे. पण निश्चितच आपण पाहिलं तर 53 एकर आणि MIDC हे समीकरण जुळतं का? आपण खरं पाहिलं तर एक बेरोजगारीचा प्रश्न सातत्यानं समोर येतोय. युवक ज्याच्या हाताला काम पाहिजे ते मिळताना दिसत नाही आणि आता हे 53 एकरवर MIDC आणून आपण हे सगळं दूर करू शकतो का? काय नेमकं हा प्रकार सगळा? तसं विचार केलं तर सांगोला
पंढरपूर आणि मंगळवेढा हे 3 असे तालुके आहेत की त्याच्यामध्ये कुठे ना कुठे MIDC होऊ शकते. आणि MIDC कधी जर का फ्लरिश करायची असेल म्हणजे तिच्यामध्ये मोठे उद्योगधंदे आणि छोटे उद्योगधंदे म्हणजे एक मोठा उद्योगधंदा आला म्हणजे समजा भारत फोर्स सारखा एखादा मोठा उद्योग आला तर त्याला अँसिलरी युनिट असतात. मग त्यामध्ये लेथ मशीनवाला सुद्धा काम करतो स्वतःच्या घरी राहून. तर त्याला लघु उद्योग म्हणतो आपण. तर ही जी चेन आहे ती इस्टॅब्लिश करायची असेल तर 53 एकर हे क्षेत्र एकदम कमी आहे. इव्हन 500 एकराचं जरी क्षेत्र असलं तर ते सुद्धा कमी आहे. कारण एकाच उद्योगाला म्हणजे एक जो मोठा उद्योग आहे समजा आपण बजाज सारखा उद्योग पुण्यामध्ये आहे त्याचा जर विचार केला तर त्याला 500 ते 1000 एकर त्यावेळेस दिलेली जमीन आणि आता तर म्हणजे एक्सपान्शन मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणजे आता साखर कारखानेच काही 400 एकरावर आहे. तर अशा वेळेस MIDC एवढ्या छोट्या याच्यावर होऊ शकत नाही. फक्त उद्या इलेक्शन आहे या विचाराने ते केलं जात आहे. तर तसं करू नये असं माझं मत आहे. ती लोकांची दिशाभूल होते आणि त्याच्यामुळं बेरोजगार युवक अजून त्वेषाने उठून उभा राहू शकतो. कारण त्याला वाटतं की आज मला रोजगार उपलब्ध होईल आणि त्याला ज्यावेळेस रिअलिझम मध्ये तो ज्यावेळेस वास्तवात येईल आणि त्याचे डोळे उघडतील त्यावेळेस तो म्हणेल की मला रोजगार नाही उपलब्ध झाला. तर हे असं होऊ नये असं मला वाटतं की फक्त राजकारण करण्यापुरतं ते अशा गोष्टी होऊ नयेत. केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे कुठंतरी एक नाही पाहिजे एक आपण गाजर दाखवायचं असं म्हणू त्याला. आणि किंवा युवक जिथं त्याला एक आशा आहे की मला रोजगार मिळेल तिथं 53 एकर एवढं सीमित क्षेत्र घेऊन त्याची कुठंतरी फसवणूक होऊ नये अशा भावना नेमक्या आपल्या आहेत. बरं आपण पाहिलं तर इकडे एक युवकांचा प्रश्न त्याचवेळी शेतकऱ्यांचाही प्रश्न आहे. मुळात सोलापूर म्हणले की आपण कारखानदारी मगात चर्चा केली पण केंद्राकडनं पॅकेज असतं राज्याकडनं पॅकेज असतं तरी सुद्धा शेतकरी आंदोलन करताना दिसतोय. तो समाधानी दिसत नाही आणि त्याला सातत्यानं पुन्हा कारखानदारीच्या तिथं जाऊन थांबावं लागतं गेटवर थांबावं लागतं किंवा हेलपाटे घालावं लागतात आणि साखर कारखानदारांची जी करावं लागते म्हणजे ऊस त्याचा आणि कष्ट करतो तो पण तरीसुद्धा त्याला हेलपाटे मारावं लागतात किंवा जाऊन त्यांच्या दारात थांबावं लागतं. काय नेमका हा सगळा प्रकार? खरं म्हणजे हे दुर्दैवाची गोष्ट आहे की आपण खूप मोठ्या प्रमाणावर केंद्राने आणि राज्याने आतापर्यंत साखर कारखानदारीला पॅकेजेस दिले. म्हणजे पॅकेजेस हा शब्द आमच्याकडे पण साखर आयुक्तालयामध्ये कायम आम्ही बोलला गेलेला आहे. तर ह्याच्यावर म्हणजे ज्यावेळेस केंद्र सरकार असं म्हणतं त्यावेळेस त्याचं नियंत्रण करण्याची जबाबदारी केंद्र स्वतःकडे घेत नाही, ती राज्याकडे ढकलली जाते. आणि हे करत असताना हा एक व्यवसाय आहे म्हणजे साखर कारखानदारी हा व्यवसाय आहे. ते व्यावसायिकते पद्धतीने म्हणजे ज्याला प्रोफेशनल मॅनेजमेंट म्हणतो आपण तसं ते राजकारणी लोक करत नाहीत. त्याचं डायव्हर्शन ऑफ फंड म्हणजे त्याचा वापर राजकारणासाठी केला जातो. खरं म्हणजे शेतकऱ्यांनी त्याला त्याच वेळेस जाब विचारायला पाहिजे, प्रशासनाने पण विचारायला पाहिजे असं माझं मत आहे. आम्ही विचारत होतो त्यामुळं मी नावडता होतो. तर आता माझं मत असं की मी आता सेवानिवृत्त झालेलो आहे, मी आता ऊस उत्पादक शेतकरी पण आहे. इथून पुढे ह्या 2 तालुक्यातल्या तरी साखर कारखानदारीला मी हा जाब नक्की विचारणार आहे आणि पुढच्या कालावधीमध्ये त्याचं प्रत्यंतर येईल एवढंच मी म्हणेन. नक्की नक्की. आणि एकूणच अलीकडच्या या 10 वर्षातला सगळा कारभार पाहिला विशेषतः महायुतीचा तो पाहताना त्यांच्याकडून आम्ही खूप काही केलं, खूप काही जनतेसाठी केलं आणि म्हणूनच आम्ही पुन्हा एकदा तिसऱ्यांदा आता सत्तेत येतोय किंवा येऊ असा एक जो दावा केला जातो. कसं पाहता या सगळ्या गोष्टी? मला तर आता 10 वर्षात लोकांना हे समजून आलेलं आहे की हे फक्त गाजर दाखवत आहेत आणि आपल्या आयुष्यामध्ये काही फरक पडला नाही. उलट दरवर्षी आपण म्हणजे गर्तेत सापडतोय. म्हणजे आपलं आयुष्य आर्थिक परिस्थिती आपली दिवसेंदिवस बिकट होत चाललेली आहे. म्हणजे 10 वर्षापूर्वी मी जर सोयाबीन 10 वर्षापूर्वी 4200 रुपये हमी भाव असताना तो 6000 रुपये असावा असं जर काही एखादा राजकीय नेता म्हणत होता तर तोच राजकीय नेता आज ज्यावेळेस पाम तेल
30 लाख मेट्रिक टन आयात करायची परवानगी केंद्राने दिली आणि एका विशिष्ट कंपनीने ते आयात केलं. आयात करताना 3.5% आयात कर होता. त्यांचं आयात पूर्ण झाल्यानंतर तो 3.5%चा कर 27.5% नेला गेला. आणि आता ज्यावेळेस सोयाबीन शेतकऱ्याचं येईल, म्हणजे खाद्य तेल महाग झालं, 90 रुपयावर 140 रुपयावर गेलं. पण त्याच वेळेस सोयाबीनचा दर, कारण सोयाबीन ऑलरेडी तेल आयात केल्यामुळे सोयाबीन आता लगेच लागणार नाहीये कुणाला, म्हणजे ज्या रिफाईंड कंपन्या असतात त्यांना ते लागणार नाही. त्यामुळे शेतकऱ्याचं सोयाबीन लगेच विकतलं जाणार नाही, जे आता पुढच्या 2 महिन्यामध्ये येईल. आणि त्यावेळेस त्याला हमी दर पण देण्याची शक्यता दिसत नाहीये. तर हे जी काही धोरणं होती ही पूर्वी लोकांच्या लक्षात येत नव्हती, कारण सिलेंडर घेऊन कोणतरी आंदोलन करत होतं, सोयाबीनचं आंदोलन करत होतं आणि ते भावत होतं म्हणजे सामान्य माणसाला. पण आता लक्षात आलं की ह्या आंदोलन करणाऱ्यांनी 10 वर्षामध्ये आपल्याला न्याय दिलेला नाहीये, उलटा अन्यायच केलाय आणि पहिले बरे होते असा अन्याय केलाय. त्यामुळं लोक आता 10 वर्षामध्ये बदल करावा असा विचाराचे आहेत. मी पण गेले 30 वर्ष प्रशासकीय आयुष्यात बघितलं. 15 वर्ष त्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं गव्हर्नमेंट होतं आणि 15 वर्ष महायुतीचं गव्हर्नमेंट होतं. तर ह्या 10 अगोदरचे 5 म्हणजे 95 ते 99 5, तर हे सगळं विचारात घेतलं तर मला तरी स्वतःला असं वाटतं की शेतकऱ्याच्यासाठी महाविकास आघाडीने काहीतरी केलंय, पण यांनी शेतकऱ्याचं आहे ते काढून घेतलं. आणि हे शेतकऱ्यांना आता लक्षात आलंय, म्हणून शेतकरी वर्ग हा जातीच्या पलीकडे जाऊन विचार करायला लागलाय मतदान करताना. आणि ते तुम्हाला लोकसभेमध्ये दिसून आलं. त्यांनी जातीच्या पलीकडे, धर्माच्या पलीकडे, सांप्रदायिकतेच्या पलीकडे जाऊन मतदान केलं आणि शेतकरी वर्ग म्हणून मतदान केलं. तर हे ह्यावेळेस पण घडणार आहे असं माझं मत. नक्की नक्की. पण आता आपण पाहतोय की मंत्रिमंडळात अनेक मोठमोठे निर्णय होताना दिसतात, अगदी आता निवडणुकीच्या तोंडावर, आणि मोठे मोठे निर्णय घेऊन जनतेला कुठेतरी खुश करण्याचा प्रयत्न होतोय असा एक आरोप आता काँग्रेसकडून काल परवा होताना दिसतो. आणि आत्ता जो त्यांना कॉन्फिडन्स आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हीच आम्हाला निश्चितच हे आमचं खूप मोठं यश आहे आणि तेच आम्हाला पुन्हा एकदा सत्तेवर आणणार. म्हणजे हे मंत्रिमंडळाचे निर्णय किंवा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या सगळ्या पार्श्वभूमीवर परत एकदा सत्तेत येऊ असा जो विश्वास किंवा कार्यकर्ते पदाधिकारी व्यक्त करताना दिसतात किंवा ते ठामपणे सांगतात. कसं पाहता याकडे? समजा जर का आपण महाराष्ट्राचं बजेट बघितलं, म्हणजे आता बजेट वाचत नाही कोण, हे दुर्दैव आहे, तर 4 लाख कोटीचं आपलं उत्पन्न आहे. म्हणजे आपला आय हे 4 लाख कोटी आहे. आणि नुसत्या ह्या लाडक्या बहिणी योजनेला 45,000 कोटी रुपयाची गरज आहे. म्हणजे 10% आपण सोप्या भाषेसाठी 10% म्हणून. 70% तर फक्त शासकीय कर्मचारी अधिकारी यांचे पगार आणि पेन्शन ह्याच्यासाठी खर्च होत असतो. राहता राहिला 30% खर्च. त्यातला पण 18% खर्च आपला व्याज देण्यात, कर्जावरच व्याज देण्यात जातो. म्हणजे राहिले 12%. आणि ही योजना आहे 10%. मग ही चालेल का? उरलेल्या 2% तुम्ही काय विकास करणार? खरं तर म्हणजे ही योजना तशी चांगली आहे, कारण मी स्वतः गरीब कुटुंबामध्ये बघितलं तर त्या महिलेला स्वतःला जर 1,500 रुपये मिळाले तर ती स्वाभिमानाने आर्थिक स्वावलंबन दाखवू शकेल. पण फक्त राजकारणासाठी जर करत असतील तर ते त्यांची फसवणूक आहे महिला वर्गाची, असं मला वाटतं. प्रॅक्टिकली तितपत शक्य नाही. आतापर्यंत जे त्यांनी कम्पॅरिझन खूप चांगलं केलं की महाविकास आघाडीचं सरकार आणि महायुतीचं सरकार एक चांगलं कम्पॅरिझन करताना शेतकऱ्यांकडून जे आहे तेच काढून घेण्याचा प्रयत्न महायुतीत होतोय. आणि म्हणूनच लोकसभा निवडणुकीत शेतकरी जाती धर्माच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांनी मतदान केलं आणि तसाच इम्पॅक्ट आता विधानसभेत देखील दिसेल. आणि खरं तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही प्रॅक्टिकली तितकं राबवणे हे प्रॅक्टिकली तितकं शक्य नाही आहे. म्हणजे आत्ताच त्यांनी आकडेवारी देखील स्पष्ट केले. राजकारण म्हणून तुम्ही करत असाल तर ही योजना टिकणार नाही, पण तुम्हाला खरंच काहीतरी करायचं असेल तर ती टिकेल की नाही तेही सांगता येत नाही. कारण जवळपास 1 रुपयातील 88 पैसे म्हणजे 100 रुपयातील 88 रुपये हे तिथं जात असतील आणि त्यातले उर्वरित 10 रुपये देखील इथं जात असतील तर 2% विकास कसा होणार? खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी मांडलेले आणि याचा विचारच आता
जनतेने करण्याची गरज आहे असं मला मध्य प्रदेश सरकारने ही खरी योजना पहिल्यांदा लागू आणली, केली हां. आणि आता ती गुंडाळी, कारण पैसे नाहीत म्हणून. पैसे नाहीत म्हणून. हां. तर तसं महाराष्ट्रात घडू नये अशी एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना. म्हणजे केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवायच्या आणि एखादी म्हणजे घोषणा करायची आणि काही काळापुरतं जनतेला खुश करायचं आणि पुन्हा प्रत्यक्षात ती योजना राबवायची म्हणले तरी तितकंच शक्य नाही. हे एक प्रशासनात त्याने असल्यामुळं ते अनुभवलं आहे आणि म्हणून त्याने तितक्या आत्मविश्वास आणि कॉन्फिडन्सने सांगितलं आहे. आणि महाविकास आघाडी सरकार हे खरंच शेतकऱ्यांसाठी काहीतरी करणारं सरकार आहे. म्हणूनच मी महाविकास आघाडीकडे जातोय आणि त्यांच्याकडे तिकीट मागतोय आणि जनतेने साथ दिलं तर सगळं काही होऊ शकतो असा एक विश्वास या ठिकाणी माननीय डॉक्टर संजय कुमार भोसले यांनी व्यक्त केले. आणि आता म्हणूनच जनतेनेच निर्णय घ्यावा आणि जनतेने साथ द्यावी अशी अपेक्षा देखील त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. नक्कीच म्हणजे पंढरपूर आणि मंगळवेढ्यात करण्यासारख्या किती गोष्टी आहेत आणि आपण काय काय करू शकतो. मग विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, सर्वसामान्य नागरिकांचे असतील, शेतकऱ्यांचे असतील आणि एकूणच तिथल्या तीर्थक्षेत्राचे, कृषी पर्यटनाचे असे अनेक प्रश्न आहेत जे आतापर्यंत होणं गरजेचं होतं पण ते दुर्दैवानं झाले नाहीत. आणि आपल्याला जर जनतेने संधी दिली तर ते आपण करू शकतो असंच आता भोसले साहेबांनी सांगितलं. आणि शरद पवार यांच्यासारखे एक दूरदृष्टी असलेले नेतृत्व जे आता पण महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेले तर अगदी सरपंच असेल किंवा सामान्य कार्यकर्ता असेल याला नावानिशी हाक मारणारे, म्हणजे त्याची भेट कधी झाली असेल, काय झाली असेल तो भाग निराळा, परंतु गेल्यावर अत्यंत नावानिशी अद्यापही त्याला हाक मारणारे आणि एक तळागाळातील सर्वसामान्यांचे प्रश्न माहिती असणारे आणि अद्यापही अगदी 80च्या पुढे गेले तरी शरद पवार एका तरुणाला लाजवेल अशा पद्धतीनं काम करतात. आणि अशा दूरदृष्टी असलेल्या नेत्याबरोबर आपण गेलो आणि त्या पक्षाशी जर जोडलं गेलो तर निश्चितच खूप काही करू शकतो असं एक आत्मविश्वास भोसले साहेबांमध्ये आहे. आणि म्हणूनच ते अगदी समाजकारणात असताना, वैद्यकीय क्षेत्रात असताना त्यांनी मोठं काम केलं. प्रशासनात आल्यावर त्यांनी काय करू शकतो एक अधिकारी हे दाखवून दिलं आणि राजकारणात मला काय यायचं आणि मी काय करू शकतो आणि आलं तर मी करून दाखवू शकतो ही खात्री त्यांना आहे. म्हणूनच ते या मतदारसंघातून इच्छुक आहेत आणि मला जनतेने संधी दिली तर मी हे करून दाखवू शकतो आणि काय करू शकतो याचं देखील त्यांनी एक योजना तुम्हाला सर्वांपुढं मांडलेली आहे. आणि निश्चितच त्यांना एक विश्वास आहे की पवारसाहेबांनी साथ दिली आणि जनतेने साथ दिली तर एक चांगला चेहरा, एक सुसंस्कृत, उच्च विद्याविभूषित आणि प्रशासनाचा, कामकाजाचा एक दांडगा अनुभव असलेला चेहरा जर विधानसभेत गेला तर एक चांगला आश्वासक काम होऊ शकतो आणि जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यासह विद्यार्थी, महिला, युवक अशा सर्वांनाच एक आश्वासक नेतृत्व मिळू शकतो असंच आजच्या या चर्चेतून दिसून आलंय. भोसले साहेब, आपण या खुली चर्चा कार्यक्रमात सहभागी झालात आणि नेमकी आपली भूमिका स्पष्ट केलात आणि तुमच्या माध्यमातून आज अनेक प्रश्न, अनेक योजना समोर आल्या ज्याचा एक निश्चितच फायदा या सोलापूर जिल्ह्यातील आणि विशेषतः पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील लोकांना होईल. आपण आज आपला वेळ दिलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद मानतो, आभार मानतो. थँक्यू. थँक्यू.